नमस्कार मित्रांनो, लक्ष्मी निवास पुढील भागामध्ये जानू घरामध्ये इकडे तिकडे फिरत असते. तिला काय करावं तेच कळत नाही आणि नेहमीप्रमाणे जयंत CCTVमध्ये बघत असतो आणि म्हणतो, ही जानू अशी का फिरते आणि काय विचार करत असेल. हा विचार करून तो सैरभैर होतो. तेवढ्यात केबिनमध्ये त्याचा स्टाफ येतो. जयंत विचारतो, काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का. ते लोक म्हणतात, नाही सर, काय ना तुमचं लग्न झालं पण आम्ही तुमची बायकोच नाही बघितली, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी ठरवलं तुमच्या लग्नाची पार्टी द्यायची. काय ना पार्टी पण होईल आणि तुमच्या मिसेसला पण भेटता येईल. जानूविषयी जयंत आधीच पॉझिटिव्ह असतो. त्याला थोडा राग येतो पण तो गिळत म्हणतो, त्याची काही गरज नाही. काय ना तिच्या एक्झाम्स आहे. खरं तर तिला पार्टीला यायला अजिबात आवडत नाही. ते लोक आग्रह करतात. जयंत म्हणतो, ठीक आहे, आपण पार्टी नको करायला. तिच्या एक्झाम झाल्यानंतर आपण एक छोटेसे गेट टुगेदर करूया. ते सगळे म्हणतात, ठीक आहे सर. जयंत म्हणतो, झालं, चला आपापल्या कामाला लागा. जानू खूप बोर होते आणि विश्वाला फोन करते. तो दारू पित असतो पण फोन काय घेत नाही. तिथे हा विश्वा पण ना कुठे गेला काय माहिती. एकतर जयंत जानूला कुठे जाऊ पण देत नाही आणि घरामध्ये TV पण नसतो. ती बोललेली असते, जयंत घरामध्ये TV पण नाही, मला खूप बोर होतं, TV घेऊन ये ना. जयंत म्हणतो, जानू एक्झाम जवळ आल्या ना, तू TV काय बघते, स्टडीवर फोकस कर. त्यामुळे जानूला काय करावं तेच कळत नाही. भावना ऑफिसला निघते पण तिच्या घरी सिद्धू बसलेला असतो. त्याच्या आणि लक्ष्मीच्या मस्त गप्पा चालू असतात. सिद्धू म्हणतो, काय हो काकू, तुमच्या घरामध्ये सगळेच काम करतात, मग भावना मॅडम नाही करत का. लक्ष्मी म्हणते, करत होती ना, आणि तिच्याच बॉसशी तिचं लग्न ठरलं. पण ऐन लग्नाच्या दिवशी श्रीकांतचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यात ते गेले आणि आनंदीला त्याचाच धक्का बसला. हे सगळं ऐकून सिद्धू भावनाविषयी अजूनच हळवा होतो. तेवढ्यात भावना येते आणि म्हणते, आई मी जाते हां. लक्ष्मी म्हणते, सिद्धू तू जरा भावनाला बस स्टॉपपर्यंत सोडशील का. सिद्धूला मनातून खूप आनंद होतो. तो म्हणतो, हो हो सोडतो ना. तो तिच्या मागे जातो पण भावना म्हणते, त्याची काही गरज नाही. सिद्धू म्हणतो, आता काकूंनी सांगितलं तर ऐकावंच लागणार. भावना आता गाडीवर बसते. तर तो कुठे निघालात. ती म्हणते, माझा इंटरव्ह्यू आहे. तर तो ठीक आहे, तिथेच सोडतो. सिद्धू तिला सोडतो आणि म्हणतो, मी थांबतो ना, तुम्ही द्या इंटरव्ह्यू, मग मी तुम्हाला परत घरी सोडतो. भावना म्हणते, त्याची काही गरज नाही, तुम्ही जाऊ शकता. ती रागाने जाते. सिद्धू तिचा पाठलाग करतो. भावनाचा इंटरव्ह्यू सुरू होतो आणि सिद्धू लपून बघत असतो. ते विचारतात, मॅडम तुम्ही पहिले कुठे काम केलं का. भावना म्हणते, हो, आणि नाव सांगते आणि म्हणते, मी 2 वर्ष जॉब केला. ते म्हणतात, अच्छा, म्हणजे तुम्हाला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, मग तर काहीच प्रॉब्लेम नाही. आता सॅलरी तुम्ही किती घेताल. आता भावनाला आठवतं, आनंदीसाठी महिन्याला 30,000 लागतील. ते आता त्यांना सांगते 30,000 रुपये. त्यानंतर 30,000 आणि एका क्लर्कसाठी, सॉरी आम्ही नाही देऊ शकत, आम्ही तुम्हाला फार फार तर 15,000 देतो. भावना म्हणते, नाही हो, एवढ्यात नाही परवडणार, आणि निघून जाते. सिद्धू बाहेरच उभा असतो. भावना म्हणते, तुम्ही अजून इथेच. सिद्धू म्हणतो, तुम्ही एवढ्यात आला पण, झाला तुमचा इंटरव्ह्यू. ती हो. तर तो चला मग घरी सोडतो. ती नाही, मला अजून एक ठिकाणी जायचे. सिद्धू म्हणतो, ठीक आहे, तिथे सोडतो. आता भावना पण फार काही बोलत नाही आणि त्याच्या गाडीवर बसते. ते आता दुसऱ्या ठिकाणी जाते. पुन्हा तोच प्रश्न, तुम्ही किती सॅलरी घ्याल. भावना म्हणते, 30,000. ते म्हणतात, नाही हो मॅडम, एवढी नाही मिळणार. ते अहो, माझ्या मुलीच्या पायासाठी मला 30,000चीच गरज आहे. ते म्हणतात, मॅडम काही जरी असलं तरी आम्ही नाही देऊ शकत. आता भावना खूप नाराज होते आणि बाहेर पडते. आता सिद्धूला खूप राग येतो. तो माणसाला फोन करतो आणि म्हणतो, मी गाडी पाटील बोलतो. ते म्हणतात, हो हो सर, बोला ना, काय सेवा करू. तो आता जे मॅडम गेल्या ना, त्यांना बोलवा आणि जॉब द्या. ते म्हणतात, सर पण त्यांनी सॅलरी खूप मागितली. सिद्धू म्हणतो, तुमची जमीन अडकली आहे ना. ते म्हणतात, हो हो. सिद्धू बोलतो, ते काम मी करतो, हे काम तुम्ही करा. ते म्हणतात, चालेल ना सर, किती सॅलरी देऊ. सिद्धू म्हणतो, 50,000. तो माणूस पळत जातो आणि म्हणतो, मॅडम थांबा थांबा, आतमध्ये या ना. भावना म्हणते, काय झालं. तो नाही, मी खूप विचार केला, तुमच्यासारख्या एम्प्लॉईची आम्हाला खूप गरज आहे. मी तुम्हाला 30,000 नाही 50,000 देतो. भावना म्हणते, हो हो चालेल, मी जास्त काम करेला. तो हो हो. आता भावनाला एवढा आनंद होतो, सारखी आनंदी दिसते. त्यामुळे ती जास्त विचारतही नाही आणि विचारही करत नाही. आनंदात बाहेर जाते आणि तिला सिद्धू दिसतो. ती मनात म्हणते, ह्या गुंडाची ना आज चांगलीच जिरवते. ती आता फोन करते आणि म्हणते, गाडे पाटील, मी आनंदीची आई बोलते. आता सिद्धूलाही माहीत नसतं की आनंदीची आई ही भावनाच आहे.
तर बोला ना मॅडम, काय सेवा करू? ती त्याओ एक गुंड माझा पाठलाग करतो आणि इथेच उभा आहे. सिद्धू मनात म्हणतो, इथे तर मीच उभा आहे. तिच्या बोलण्यावरून त्याला व्यवस्थित कळतं की हा आपणच आहे आणि आनंदीची आई दुसरी तिसरी कुणी नसून भावनाच आहे. तो आता आनंदीला गाठतो आणि म्हणतो, आनंदी मी तुला आवडतो ना? ती हो. तर मला एक प्रॉमिस कर ना, मी तुला मदत केली हे तुझ्या आईला सांगू नको. ती म्हणते ठीक आहे, प्रॉमिस. आता भावनाचं सत्य समोर आल्यामुळे सिद्धूला कळालं की भावनाचं लग्न झालेलं नसून ती आनंदीला सांभाळते आणि तिच्याबद्दल अजूनच आदर वाटतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.